बनणारच नाही ना, कारण माझ्या आईनं खीर बनवल्या बुवांना ती घेऊन पाठवलं असणार. आपण सगळ्यांनी ती ताजी ताजी खावी अशीच तिची इच्छा असेल. पण तुम्हाला तिची तळमळ नाही हो कळणार. आणि उर्मिला ताई, माझ्या बुवांचा चेहरा सांगतोय की तुम्ही त्यांना नको नको ते बोललात. पण मला त्रास नको व्हायला म्हणून त्यांनी मला काहीच सांगितलं. तुम्ही आज खोटारडेपणाचा कळस गाठलात. तुम्हाला खीर नको होती नाही, मग तुम्ही नव्हती खायची. पण त्यावरून तुम्ही माझ्या घरच्यांना बोलायची काय गरज होती? खीर फेकून द्यायचा प्रयत्न करायची काय गरज होती? बोला ना, काय वागला तुम्ही? आवाज खाली करून बोल. माझ्या समोर आवाज चढवायचा नाहीस. आणि तुझ्या बुवांना मी काहीच वेडवाकडं बोललेले नाहीये. त्या खिरीचा वास येत होता म्हणून ती खीर मी फेकून देत होते, कळलं? म्हणजे आता आबांवर सुद्धा विश्वास नाहीये का तुमचा? त्यांनी एवढं सांगून सुद्धा तुम्ही खोटं बोलताय. खोटं बोलून काय सिद्ध करायचं होतं तुम्हाला? बुवांचा अपमान करणार होतात का? नाही इंद्रा भाऊजी, तसं काहीच नाही अहो. मग खोटं का बोललात तुम्ही? तुम्हाला चांगलं माहितीये राणीला खोटं बोललेलं आवडत नाही. तिच्या आवडी निवडीचं मला काय कौतुक? ही वस्तीतनं आलेली पोरगी मला शहाणपणा शिकवतीये, मला ज्ञान शिकवतीये. तुम्हा सगळ्यांना काय वाटतं? खूप चांगले संस्कार झालेत का हिच्यावर? हो, झालेत माझ्यावर चांगले संस्कार. मी वस्तीत वाढलेले असले ना तरी सुद्धा एखाद्यानं जर प्रेमानं गोष्ट दिली ना तर त्याचा अपमान करायला नाही शिकवलं. जो आज तुम्ही केला. वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवायचे संस्कार झालेत आमच्यावर. अन्नाची किंमत करायचे संस्कार झालेत आमच्यावर. परिस्थिती कितीही बिकट असली ना तरी सुद्धा खोटं कधीच बोलायचं नाही हे संस्कार झालेत आमच्यावर. गरिबीने आम्हाला अन्नाची भुकेची किंमत त्याचा मान ठेवायला शिकवलंय, जो तुम्ही आज ठेवला नाही. माझ्या आईने एवढं प्रेमानं माहेनं बनवलेली खीर तुम्ही आज टाकायला निघाला होता. माझे बुवा आज तिकडे घेऊन आले म्हणून त्यांचा अपमान केला तुम्ही. आणि आता सगळ्यांसमोर खोटं सुद्धा बोलताय. मला सांगा, माझे बुवा त्यांच्याच लेकीच्या सासरकडच्यांना अशी खराब झालेली खीर का खाऊ घालते? त्यांची परिस्थिती बिकट असताना या घरानेच त्यांना आधार दिलाय याचं पुरेपूर भान आहे त्यांना. तरी सुद्धा का वागतील ते असं? ते काही देऊ शकत नाही म्हणून त्यांना असं वाटलं असेल की आपण नात्यामध्ये एवढा गोडवा तरी देऊया. पण तुम्ही त्यांचं काहीही ऐकून न घेता बोलत सुटलात. ए राणी, मी तुझ्या बुवांना काही बोलत सुटले नाही. मी आधी त्यांच्याशी नीटच बोलले, कळलं? हो का? मग आपण बुवांनाच विचारूयात ना. बुवा, तुम्ही सांगा काय बोललाय या तुम्हाला? अगं राहते ना राणी, नको आता हे विषय लय ताण. अगं आपल्या माणसांनी बोललेलं असं मनावर घ्यायचं नसतं बघ. त्या मोठ्या आहेत त्यांच्याशी असं नाही बोलायचं बाळा. ऐकलं का बुवा काय म्हणाले? हो, तुम्ही त्यांचा एवढा अपमान करून सुद्धा ते तुमच्या मनाचा ह्या नात्याचा विचार करतायत. उर्मिलाताई, तुम्ही सुद्धा एक मुलगी आहात ना. तुम्हाला सुद्धा माहेरून आलेल्या गोष्टीचा मान किती असतो हे माहिती आहे ना. पण तरी सुद्धा तुम्ही माझ्या माहेरच्या माणसांच्या हेतूवर संशय घेतला. हो, सासरी असणाऱ्या प्रत्येक मुलीची आई तिच्यासाठी काही ना काही पाठवतेच ना. हो, त्याच्यामध्ये तिची फक्त माया, प्रेम, आपुलकी दडलेली असते. हो, वाईट हेतू नसतो काही. तुम्ही मला वाटेल ते बोलला असतात ना,
तरी चाललं असत. आपण तुम्ही माझ्या आई वडिलांचं मन दुखवलं, त्यांचा अपमान केलात आणि ते मी कधीच सहन करणार नाही. प्रत्येकाला त्याच्या आई वडिलांचा मान सन्मान मोठा असतो तसं मलाही आहे. आम्ही वस्तीत राहतो म्हणून आमच्या भावनांची किंमत शून्य असं नका समजू तुम्ही.